सुरू झालेला आहे। आता जर वेगळा बदल बघायला गेलं तर आता बऱ्याच किमतीमध्ये चढ उतार हे बघायला मिळणार आहेत, म्हणजेच की बऱ्याच वस्तू मोफत होणार आहेत। मात्र असं नाही की सर्वच वस्तू मोफत होतील, तर काही वस्तूंमध्ये आपल्याला जी आहे ती वाढ देखील बघायला मिळू शकते। मात्र यावेळेस नागरिकांना थोडासा काहीसा दिलासा मिळणार आहे, पण तो काही वस्तूंमधून मिळणार आहे। त्यामुळे आता भारतातील नव्हे महाराष्ट्रातील देखील नागरिक यामुळे खुश होणार आहेत। बघा आता सर्वांसाठी केंद्र सरकार राज्य सरकारचा एक निर्णय तर आहेच, मात्र अजून देखील काही कारणांमुळे खूप मोठ्या वस्तू या स्वस्त होणार आहेत आणि त्या वस्तू स्वस्त झाल्याने सामान्य नागरिकांना आता या वर्षामध्ये पूर्ण एक मोठा दिलासा मिळणार आहे। आता सर्व काही माहिती आपण बघणार आहोत आणि आता कोणत्या वस्तूंचे दर कमी होण्यास सुरुवात होत आहे आणि कोणत्या वस्तूंचे दर कमी होण्याची आता शक्यता आहे, सर्व अपडेट आपण बघणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा आता सध्या स्थितीला सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आता नेमके या 2026 वर्षामध्ये काय महाग राहील काय स्वस्त राहील, आता गॅस सिलेंडरचे दर किती रुपयांनी घसरणार, जास्त घसरण होणार आहे का, पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये किती रुपयांपर्यंत मोठी घसरण होणार आहे ती पण माहिती बघणार आहोत। त्यानंतर लाईट बिल वीज बिलाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झालेला आहे। त्यानंतर अजून मोटरसायकल कारांचे दर तसेच मोबाईल लॅपटॉपच्या दराबाबत मोठी आपल्याला अपडेट समोर आल्याचं बघायला मिळत आहे। आता मोठे दर बदलणार आहेत। किराणा वस्तू म्हणजे जे घरी लागणारं खाद्यतेल असतं किंवा इतर जे किराणा सामान असतं त्याच्यातील बऱ्याच अशा वस्तू आहेत की त्यांचे दर डायरेक्ट आता 20% 25% असे कमी होणार आहेत, म्हणजे खूप मोठी घसरण आता दरामध्ये बघायला मिळणार आहे। तर काही वस्तू अशा आहेत की त्या आताच घेऊन ठेवा, कारण त्याचे दर पुढे चालून खूप वाढणार आहेत। म्हणजेच की जर 100 रुपयाला वस्तू मिळत असेल तर ती 120 ते 130 रुपयाला मिळू शकते। काही अशा वस्तू देखील आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामुळे ही गोष्ट देखील सर्वांनी आता लक्षात घ्यायची आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता काही मोठे बदल आपल्याला बघायला मिळत आहेत। सध्या जर विचार केला तर आता काही वस्तूंमध्ये मोठी घसरण आपल्याला बघायला मिळणार आहे, तर काही वस्तू आपल्याला जास्त महाग होतानाचं चित्र देखील पाहायला मिळत आहे। पण बघा आता ज्या स्वस्त वस्तू आहेत त्या कोणत्या होणार त्यांची लिस्ट आलेली आहे। जर ती लिस्ट तुम्ही बघितली तर तुम्हाला एक मोठा दिलासा मिळेल, कारण की खूपच मोठी घसरण ही आपल्याला बघायला मिळणार असून आपल्याला दरामध्ये खूप मोठी घट ही पाहायला मिळणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता गॅस सिलेंडरचे दर घसरणार आहेत, पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे। त्यानंतर लाईट बिलाबाबत आनंदाची बातमी नागरिकांसाठी आली आहे। एवढंच नाही तर तुमच्यासाठी सरकारकडून मोठी भेट म्हणून मोठी मदत आणि सरकारकडून बऱ्याच काही वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत। एक अर्ज करा आणि याचा लाभ घ्या असं सरकारने सांगितलं आहे। तुम्हाला आता मोठे फायदे होणार आहेत। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला आता सर्व काही माहिती समजून जाणार आहे। आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे। बघा आता सर्वात आधी आपण काय करूयात, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या महाग होणार आहेत त्याबाबतची माहिती बघूयात। त्यानंतर कोणत्या योजनेच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून दिलासा मिळणार आहे ती माहिती एक आपण जाणून घेऊयात। आता बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता गॅस सिलेंडर पेट्रोलचे दर खाद्यतेलाचे दर कसे राहतील, आता यामध्ये घसरण होणार आहे असं बऱ्याच जणांनी सांगितलं, पण घसरण किती रुपयांनी होणार आहे, 200 रुपयांची घसरण गॅस सिलेंडरमध्ये होणार की 300 रुपयांची होणार, पेट्रोलच्या दरामध्ये 40 रुपयांची घसरण होणार की 50 रुपयांची की 20 ते 25 रुपयांची होणार। त्यानंतर खाद्यतेल म्हणजे जे आपण घरी खाण्यासाठी सोयाबीनचे तेल असते सूर्यफलाचे तेल असते याच्यामध्ये 20 रुपयांची घसरण होईल की एकदम 30-35 रुपयांनी मोठी घट होऊ शकते। आता याबाबतचा देखील सविस्तर अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं काम करूयात। तर बघा सध्या स्थितीला काही वस्तू अशा आहेत की त्याच्या किमती आता मोठ्या प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होत आहे। नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे। भारतासाठी मोठा निर्णय त्यांनी घेतलेला असून भारतातील सर्व नागरिकांना एक खुशखबर मिळण्याची देखील शक्यता आहे। बघा आता सध्या स्थितीला या वर्षाच्या सुरुवातीला इंधनाच्या दरामध्ये डायरेक्ट काही मोठे बदल झाले, एवढे बदल झाले की आता त्याचे दर घसरणार आहेत। डायरेक्ट मोठी बातमी ही भारतासाठी बघायला मिळत आहे। भारतामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा आता खूप वाढणार आहे। बघा आधी जो साठा होता त्यापेक्षा खूप मोठा साठा वाढणार असून भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेल हे बघायला मिळणार आहे आणि यामुळे आता आधीच्या पेक्षा जास्त साठा वाढल्यामुळे दरामध्ये एक मोठी घसरण बघायला मिळू शकते असं बऱ्याच जणांचं म्हणणं
मित्रांनो बघायला मिळत आहे। आता त्याचं कारण समोर आलंय आणि हे दर आता कोणत्या राज्यात कसे राहणार, आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये दर नेमके वाढणार की पडणार आहेत व किती रुपयांनी घसरण ही आता पेट्रोल आणि डिझेल मध्ये होणार आहे, ती पण माहिती आता अक्षरशः समोर आलेली आहे। जी माहिती आतापर्यंत नागरिकांना दाखवली गेली नव्हती ती माहिती आता या चॅनलवरती आपण दाखवण्याचं काम करणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला। बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये बरीच काय अशी माहिती समोर आलेली आहे की त्यामुळे सर्वांनाच एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळू शकतो, सर्वांना एक मोठी आनंदाची बातमी नक्कीच मिळू शकते। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता 2026 वर्ष सुरू झालं, सर्वांना वाटलं आता प्रत्येक किमतीमध्ये मोठी वाढ होते, पण तसं काही झालंच नाही। उलट दरांमध्ये बऱ्याच ठिकाणी घसरण दिसून आली, बऱ्याच वस्तू स्वस्त झाल्याचं दिसून आलं, पण काही वस्तू महागल्या पण होत्या। बघा आता 2026 पहिल्या दिवशी 1 जानेवारी 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 111 रुपयांची मोठी वाढ झाली आणि त्यामुळे सर्वांनाच अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला। मात्र तुमच्या आमच्यासाठी दिलासा देणारी बातमी पुन्हा नंतर त्याच्या 2 दिवसांनी आली आणि कळालं की घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले नाहीत तर ते आता पडायला सुरुवात होत आहे। मग आता नागरिकांना दिलासा मिळाला आणि त्यातली त्यात पेट्रोलचे पण दर आणि डिझेलचे पण दर जे वाढणारे रोज वाढायलाच थोडेफार सुरू होते त्यामध्ये देखील घसरण दिसून आले आणि यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासाच मिळाला। मग आता बघा नेमके दर किती रुपयांवर येत आहेत आणि आता तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल किती रुपयांना मिळेल, गॅस सिलेंडर किती रुपयांना मिळेल ते पण सांगतो आणि कोणत्या वस्तू महाग होतील ते पण सांगतो आणि कोणत्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत ते पण सांगणार आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, म्हणजे त्या वस्तू महाग होण्याआधी तुम्ही लगेच घेऊन ठेवू शकता। जर तुम्ही त्या आत्ताच वस्तू घेऊन ठेवल्या तर तुमचा मोठा फायदा होईल, तुमची मोठी पैशाची बचत होईल, कारण त्या वस्तू पुढे चालून खूप अशा महागामध्ये तुम्हाला मिळणार आहेत, जास्त दरामध्ये मिळणार आहेत। मग त्या कोणत्या वस्तू असतील त्यांची पण नावं सांगतो आणि त्या अशा वस्तू आहेत की त्या खूप माणसासाठी गरजेच्या असतात आणि त्यातली त्यात काही वस्तू आता खूप मोठ्या प्रमाणात स्वस्त देखील होणार आहेत, त्यामुळे देखील मोठा दिलासा मिळू शकतो। तर चला आता गॅस सिलेंडरचे दर, पेट्रोल डिझेलचे दर, खाद्यतेलाचे दर आणि इतर अजून कोणत्या 10 वस्तू आहेत की त्या स्वस्त होणार आहेत त्यांची माहिती आता आपण पाहूयात। बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठी माहिती उघडकीस आलेली आहे। आलेल्या माहितीनुसार आता सर्व नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। पेट्रोल आणि डिझेल बाबत सर्वात आधी बघूया, त्यानंतर गॅस सिलेंडरचे दर किती रुपयांनी खाली येणार ते आपण बघूया, त्यानंतर खाद्यतेलाचे दर कसे राहतील ते आपण पाहू। बघा आता 2026 मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडे स्वस्त होताना दिसत आहे। जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक शहरांमध्ये किंवा अनेक इतर जे ठिकाण असतील, मोठमोठे शहरे असतील, त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 50 पैशांपासून ते 1 रुपयांपर्यंतची घट झालेली आहे। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा वाढल्याने आणि मागणी कमी झाल्याने पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त हे खूपच मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज असून आता तज्ञांनी डायरेक्ट माहिती दिलेली आहे आणि एक अंदाज सांगितला आहे की हे जे 2026 आताचं वर्ष सुरू आहे या वर्षामध्ये बघा पेट्रोल आणि डिझेलचे दर नेमके किती रुपयांनी घसरणार, तुम्हाला आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे। 100 रुपयांच्या तर खाली येणारच आहेत, ते तर सहजच येणार आहेत, पण आता खूपच मोठी घसरण ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बघायला मिळत आहे। तर चला त्यांनी काय माहिती दिली आता ती तुम्हाला वाचून दाखवतो। बघा आता तज्ञांच्या मते डिझेल आणि पेट्रोल हे खूपच स्वस्त होणार आहे। आता यावर्षी 2026 मध्ये सर्वांना दिलासा मिळणार आहे। आता जास्त जर पेट्रोल आणि डिझेलचे कसे दर राहतील, दरात घसरण झाली की वाढ झाली याकडे लक्ष देत होते, पण आता या सर्वांना दिलासा मिळणार आहे। बघा आता पेट्रोलचे दर 90 ते 95 रुपयांच्या दरम्यान येतील, तर डिझेलचे दर हे 85 ते 90 रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असं तज्ञांनी सांगितलंय। म्हणजेच की बघा आता खूप मोठी घसरण आहे आणि ही मोठी घसरण होण्याची कारण देखील आता समोर आलेले आहेत। म्हणजेच की आता तेलाचा साठा खूप वाढणार आहे, मागणी कमी होऊ लागलेली आहे आणि तेलाचा साठा त्यामुळे आता वाढू लागल्याचं देखील बऱ्याच जणांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता सर्वांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो आणि सर्व नागरिक आता खुश होणार असून ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता एवढंच नाही तर खाद्यतेल आणि गॅस सिलेंडर बाबत देखील काय माहिती आहे आणि त्यानंतर अजून कोणत्या वस्तू आहेत की त्या स्वस्त होणार आहेत त्यांची पण लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे। तर चला या ठिकाणी बघा
सविस्तर अशी लिस्ट देखील आलेली आहे। आता किराणामधील देखील काही वस्तू कमी होतील तर काही वस्तू महाग होतील, पण आता तांदूळ आणि गहू गेल्या वर्षात पीक चांगले झाल्याने तांदूळ आणि गव्हाचे दर स्थिर राहिले होते। सध्या स्थितीला आता हे दर स्थिर राहतील किंवा थोडे कमी होतील। आता दरात घसरण ही बघायला मिळू शकते। त्यानंतर साखरेचे उत्पादन देशात मुबलक असल्याने साखरेचे दर जास्त वाढणार नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे आणि यावेळेस साखर तुम्हाला जास्त महागामध्ये मिळणार नाही, तर साखरेचे दर आता घसरणार असल्याचा अंदाज देखील सांगण्यात आलेला आहे। त्यानंतर याच तुम्हाला वर्षामध्ये मसाला मागील वर्षाच्या तुलनेत मिरची आणि हळदीचे उत्पादन चांगले झाले असल्याने मसाल्यांच्या किमतीत घट होण्याची शक्यता असून यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि ही सामान्य नागरिकांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी आणि कोणती चिंता करू नका असा एक महत्त्वाचा देखील निर्णय सरकारने दिलेला आहे। तसेच चला आता कोणत्या वस्तू महाग होणार आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो आणि गॅस सिलेंडरचे दर आता किती रुपयांनी कमी होणार आहेत, जे खाद्यतेल असतं त्याच्या दरामध्ये काय अस्थिरता राहील किंवा दर वाढतील का ते आपण आता पाहूयात। बघा, आता लक्ष देऊन राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपल्या ठिकाणी आता भारतामध्ये कोणत्या वस्तूंचे दर कमी होणार आहेत, कोणत्या वस्तूंचे वाढणार आहेत। बघा, आता सध्या स्थितीला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चारा महाग झाल्याने दुधाच्या दरात प्रति लिटर 2 ते 4 रुपयांची वाढ या वर्षात होऊ शकते। यामुळे बळीराजाला म्हणजेच की जो अन्नदाता आहे याला चांगला दिलासा मिळणार आहे आणि ही बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे। पण दुधाचे दर वाढले तरी जे बळीराजाकडून दूध घेत असतात त्या ठिकाणी बळीराजाला पण योग्य दर मिळावा अशी देखील मागणी राहील, कारण की जर बळीराजाकडून कमी दरात घेतला आणि पुढे जास्त दरात विकलं तर यामुळे बळीराजाला अडचण होऊ शकते आणि इकडे सामान्य नागरिकांना फटका बसू शकतो। त्यामुळे बळीराजाकडूनच घेताना योग्य दरात घेणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून बळीराजाला एक मोठा दिलासा मिळेल। कारण की काही ठिकाणी असं देखील होत आहे, शेतकऱ्याकडून कमी दरात दूध घ्यायचं पण इकडे विकताना जास्त दरामध्ये विकायचं। मग सर्वांना काय वाटतं की शेतकऱ्याकडूनच दूध आता खूप महाग आलेलं आहे, पण तसं नसतं। बळीराजाकडून काही ठिकाणी स्वस्त दूध येतं आणि इकडे महाग देखील विकल्या जातं। पण आता जर असं त्या जागी असं झालं ज्या ठिकाणाहून महाग विकल्या जातं त्या ठिकाणी आता शेतकऱ्याकडूनच जर तुम्ही थोड्याफार किमतीमध्ये घेतलं तर हे तुम्हाला चांगलं फायद्याचं राहीलच। पण आता किमती वाढणार आहेत, यामुळे बळीराजाला चांगला दिलासा मिळू शकतो। तुरीची डाळीचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी असल्याने तुरीची डाळ आणि मुगाची डाळ 5 ते 10% महाग होऊ शकते असा देखील अंदाज आहे, सध्या स्थितीला देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर बघा, त्यानंतर साबण आणि शॅम्पू कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तूंच्या किमतीत थोडी वाढ होऊ शकते। त्यामुळे आता या ठिकाणी यामध्ये देखील मागणी वाढणार आहे आणि दर वाढणार आहेत। माहितीचा आता सध्या स्थितीला लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि तुम्हाला सध्या स्थितीला जर विचार केला तर खरा फायदा होणार आहे, तो म्हणजे गॅस सिलेंडरमध्ये आता गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत। तर चला किती रुपयांनी कमी होणार आणि अजून कोणत्या दरांची किमती कमी होणार आहेत ते आपण बघूयात। तर बघू शकता, आता गॅस सिलेंडर बाबत देखील महत्त्वाची माहिती आलेली आहे। सध्या स्थितीला आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाचे दर 2026 महत्त्वाचा अंदाज। घरगुती गॅस सिलेंडरचा दर हा कमी होण्याची शक्यता, आता दरामध्ये कोणती वाढ करण्यात आलेली नाही। सध्या मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचा दर 825.50 रुपये तर दिल्लीत 853 रुपये आहे। पूर्ण वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी राहिल्यास घरगुती गॅसचे दर स्थिर राहतील किंवा त्यात 50 ते 100 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की आता 100 रुपयांनी गॅस सिलेंडरचे दर एकदम खाली येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर हे पण कमी होणार आहेत। पेट्रोल या वर्षात 90 ते 95 रुपये होईल आणि डिझेल 85 ते 90 रुपये, तर खाद्यतेलाचे दर या वर्षी चढ उताराचे राहू शकतात। म्हणजे असं नाही की जास्तच दराने भेटतील, कमी पण होतील पण ते वाढतील पण असा अंदाज आहे। म्हणजे या महिन्यात कमी राहतील, दुसऱ्या महिन्यात वाढतील, तिसऱ्या महिन्यात पुन्हा कमी होऊ शकतात, अशा प्रकारचे चढ उतार हे सुरू राहणार आहे। त्यामुळे अशा प्रकारची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे आणि ही अपडेट अशा प्रकारची होती। अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या मनात काय प्रश्न असेल कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। अशाच अपडेट तुम्हाला रोजची रोज नक्कीच बघायला मिळतील। तर भेटूयात नागरिकांनो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। ऑल न्यूज मराठी 2.0 एकदम खरी आणि महत्त्वाची माहिती देत असतं आणि या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती तुम्ही ऐकलेली आहे ती एकदम खरोखर आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही। आपल्या चॅनलला बिनधास्त सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। धन्यवाद।